फडणवीस बोलतायत। 2015 साली जेव्हा मेटे साहेबांनी संकल्पना मांडली, मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मला निमंत्रित केलं। मला ते म्हणाले की व्यसनमुक्तीची मोठी रॅली आणि एक मोठा कार्यक्रम मला करायचा आहे, कारण 31 डिसेंबर अलीकडच्या काळामध्ये साजरा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर व्यसन याची पार्टी केली जाते आणि युवा पिढीवर त्याचा एक विपरीत परिणाम होतोय। दारू पिऊन लोक भांडणं करतात, दारू पिऊन ऍक्सिडेंट होतात, चरस गांजा ओढण्याचा प्रयत्न लोक करतात आणि म्हणून अशा सगळ्या लोकांना व्यसनापासून दूर आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून मी हे ठरवलंय की हा कार्यक्रम घ्यायचा आणि रात्री दारू नाही तर मसाला दूध लोकांनी पिलं पाहिजे आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे। हा कार्यक्रम मी घेतोय। मी त्यांना सांगितलं खूप चांगली संकल्पना आहे आणि ही जी सुरुवात तुम्ही करताय, निश्चित हळूहळू महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपर्यंत देखील हा उपक्रम पोहोचेल। त्यानंतर ते मला असं म्हणाले की याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे। त्यावेळी मी दुसरा कार्यक्रम घेतला होता आणि म्हणून मी त्यांना गमतीने असं म्हणालो की व्यसन मुक्तीच्या रॅलीमध्ये येऊन मी काय करू, मी तर व्यसन मुक्तच आहे, मला कुठलंच व्यसन नाहीये। ते मला म्हणाले म्हणून तर लोकांना दाखवायचं आहे की व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी बोलवतोय। दुर्दैवाने मी त्या वर्षी आलो नाही आणि त्याच्यानंतर एक वर्षी यायचं ठरलं होतं, पण काही कारणाने त्यावेळी ते रद्द झालं। आज दुर्दैवाने या कार्यक्रमाला येतोय त्यावेळी मेटे साहेब आमच्यामध्ये नाही आहेत, पण वहिनी मला ज्यावेळेस भेटायला आल्या आणि हा कार्यक्रम मी पुढे नेणार आहे असं त्यांनी सांगितलं, मला मनापासून आनंद झाला। त्या मला म्हणाल्या की तुम्ही आलात तर चांगलं होईल, पण तुमच्या काही अडचणी असतील तर आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आलेत, बावनकुळे साहेब आलेत, तरी आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे। मी त्यावेळी त्यांना सांगितलं की मेटे साहेब असताना येऊ शकलो नाही, पण आता मेटे साहेबांची ही सगळी परंपरा तुम्ही पुढे नेतायत, त्यामुळे काही झालं तरी या कार्यक्रमाला मी स्वतः येईन आणि म्हणून आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये मी आलो। मेटे साहेबांनी खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण जीवन हे समाजाकरता दिलं। 24 तास सामाजिक कार्य हे त्यांच्या मनात असायचं, पण केवळ सामाजिक कार्य नाही तर समाज कार्याच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम ते करायचे। राजकारण हे तर वेगळं होतं, पण राजकारणापेक्षाही समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे, समाजामध्ये उपक्रमशीलता आली पाहिजे, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम ते करायचे। आणि ज्याचा उल्लेख झाला, मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा विषय असेल, हे विषय त्यांच्या मनातले विषय होते। आणि म्हणूनच मी या निमित्ताने तानाजीराव आपल्याला आश्वस्त करतो आणि वहिनी आपल्याला देखील आश्वस्त करतो की विनायकरावांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा आता आपण उचललाय, आपण त्याच्यामध्ये उतरला। आम्ही ताकदीनं आपल्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी उभं राहू आणि हे जे स्वप्न आहेत हे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू। खरं तर व्यसनमुक्ती ही अत्यंत आवश्यक आहे, कारण एखादा समाज जर संपवायचा असेल तर त्या समाजातल्या तरुणाईला सुखासीन करा आणि व्यसनाधीन करा, म्हणजे मग त्या समाजाशी लढाईच करावी लागत नाही,
तो समाज आपोआप संपतो। आणि म्हणून समाजाला जर पुन्हा उभं करायचं असेल तर त्याला सुखासीनतेपासून दूर आणि व्यसनांपासून दूर अशा प्रकारची तरुणाई ही तयार करावी लागते। आपण बघितलं असेल, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की मला असे तरुण पाहिजे की जे तरुण खऱ्या अर्थानं सुदृढ आहे, जे व्यसनापासून दूर आहे। ते असं म्हणायचे की मी तरुणांना सांगतो की एक वेळ मंदिरात नाही गेलात तरी चालेल, तुम्ही घरी पण भक्ती करू शकाल, पण फुटबॉलच्या मैदानात जाऊन फुटबॉल खेळा, कारण भारत मातेला अर्पण करण्याकरता, समाजाला पुढे नेण्याकरता सुदृढ तरुणाईची आवश्यकता आहे। त्यामुळे अशा प्रकारची तरुणाई या देशाला जर मिळाली तर हा देश विश्वगुरु होऊ शकतो। अशा प्रकारे तरुणाईला उद्बोधन करणारे स्वामी विवेकानंद होते। आज आपण पाहतो आपल्या देशाशी युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तान आपल्यासोबत छुप युद्ध करतो। आणि या छुप्या युद्धाचा एक भाग काय आहे? आपल्या देशामध्ये अंमली पदार्थ पाठवायचे आणि आपल्या तरुणाईला अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन करायचं। मागच्या काळात आपण बघितलं, पाकिस्तानशी लगत असलेलं पंजाब सारखं आपलं राज्य, या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधनं अंमली पदार्थ आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाईला व्यसनाधीन केलं। अशा प्रकारची व्यसनाच्या अधीन असलेली ही तरुणाई ही दुश्मनाचा मुकाबला कसा करेल? उद्या दुश्मनाशी लढायची वेळ आली तर नशेखोरीमध्ये लिप्त असलेली तरुणाई कशा प्रकारे त्यांच्याशी लढाई करेल? आणि म्हणून हा केवळ व्यसनाचा विषय नाही आहे, हा एका छुप्या युद्धाचा भाग देखील आहे की ज्यामध्ये आमच्या तरुणाईला कुठेतरी त्या ठिकाणी सुखासीनतेकडे आणि व्यसनाधीनतेकडे न्यायचं, त्यांच्या मनातले भाव हे संपवायचे, त्यांची श्रद्धा ही कमी करायची, त्यांची दृढता ही संपुष्टात आणायची। अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून याच्या विरोधात आपल्याला लढावंच लागेल। आज आपण पाहतो इतक्या मोठ्या प्रमाणात दारूने संसार उद्ध्वस्त होत आहेत। मोठ्या प्रमाणात तरुणाई शिक्षणाकडे लक्ष द्यायच्या ऐवजी व्यसनांकडे लक्ष देते आहे। विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाचा आज समारोप होतोय। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते बीडमध्ये। यासोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा न्यूज 18।